नगरपंचायत निवडणुकीमध्ये दणदणीत विजय भेटलेला आहे। आता पुढची तयारी कशी असेल? महानगरपालिका जिंकण्यासाठी महापौर कोणाचा होणार? नक्कीच मी पहिल्याप्रथम महाराष्ट्रातल्या सर्वच मतदारांचं मनापासून अभिनंदन करेन। आज ह्या ठिकाणी महायुतीचा असा जबरदस्त विजय झालेला आहे। आपण सर्वांनी बघितलेलं असेल की जवळजवळ महायुतीने 200चा आकडा पार केलेला आहे। मागच्या विधानसभेत म्हणजे आत्ताच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा 200चा आकडा आपण पार केला आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा 200चा आकडा महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून केलेला आहे आणि खरोखरच या बाबतीत मी मतदारांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जो विश्वास त्यांनी दाखवलेला आहे तो विश्वास नक्कीच यापुढे आमचे तिन्ही नेते, माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिन्ही मिळून पूर्ण करतील आणि त्यांनी आत्तापर्यंत जे काही काम केलं आहे हे सर्वांच्या पसंतीस उतरलेलं आहे आणि म्हणूनच हा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागलेला आहे। साहेब, प्रकाश आंबेडकरांनी हेही वक्तव्य केलेले की काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी होणार आहेत असंही त्यांनी सांगितलेले, काय सांगतो? मी त्यांचं अभिनंदन करेन, त्यांचे आभार व्यक्त करेन, पण हा विषय संपूर्णपणे वरच्या पातळीवरचा आहे आणि नक्कीच त्यामध्ये जर का माननीय मुख्यमंत्री शिंदे म्हणून झाले तर आम्हाला सर्वांना आनंदच आहे, पण माननीय मुख्यमंत्री म्हणून आत्ता सध्याचे फडणवीससुद्धा चांगलं काम करत आहेत आणि सर्वांनी मिळून जे काही निर्णय त्या ठिकाणी घेतील तो आम्हाला सर्वांनाच मान्य असेल। महानगरपालिका निवडणुकीसाठी कोणते असे विषय असतील जे लोकांपर्यंत जाणार आहेत? मुंबई महापालिकेसाठी आपण बघितलं असेल तर गेल्या 2.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणून शिंदे आणि आत्ता 1 वर्षामध्ये जवळजवळ माननीय मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेबसुद्धा या सर्वांनी मिळून जे काही काम केलेलं आहे ते खरोखरच स्तुत्य असं काम आहे आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम केलेलं आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर महापालिकेमध्ये, मुंबईच्या महापालिकेमध्ये आपण अत्यंत जलदगतीने विकासाची कामं सगळी पूर्ण झालेली आहेत। मग ते कोस्टल रोडचं असेल, वरळी सीलिंग असेल, फ्रीवे असेल, फ्रीवेचं परत पुढचा टप्पासुद्धा जवळजवळ घाटकोपर ते ठाण्या मुलुंडपर्यंतचा टप्पासुद्धा त्या कामालासुद्धा सुरुवात झालेली आहे। कोस्टल रोडचं आपण बघितलं असेल तर वांद्रा ते पुढे बोरोली किंवा विरारपर्यंतच्या कामालासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि ही अत्यंत जलदगतीने ही सगळी कामं जी होणारी आहेत। परत त्याचबरोबर वरळी सीलिंगला पुढेसुद्धा म्हणजे मुंबई पुणे हायवेला परत एकदा जॉईन करण्यासाठी त्या ठिकाणीसुद्धा ते काम मंजूर होऊन ते कामसुद्धा सुरू झालेलं आहे। म्हणजे अशी जी कनेक्टिव्हिटीची कामं आहेत आणि विशेष करून मेट्रोच्या लाईनी त्यासुद्धा आपण आता बघितलं असेल की ती अंधेरी ते जवळजवळ मंत्रालयपर्यंतची जी आपली मेट्रो आहे, भुयारी मार्ग, ही गेल्या अनेक वर्ष हे काम सुरू होतं, पण ह्या कामामध्ये सुद्धा आता ही लाईन सुरू झाल्यामुळे सर्वच मेट्रोचे जे प्रवासी धारक आहेत हे सर्व ह्याच्यामध्ये आपलं कौतुक करत आहेत आणि त्यांना अत्यंत सुखद असा प्रवास हा त्या ठिकाणी त्यांना अनुभवायला मिळतो आहे आणि त्याच्यामुळे एक नेटवर्क, एक जे काही जाळं आहे दळणवळणाचं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने या मुंबईमध्ये झालेलं आहे। सर, महाराष्ट्र के चुनाव का नतीजा आ चुका है लेकिन उसके बाद कहीं ना कहीं मुंबई महानगर पालिका का चुनाव है। कितनी सीटों पे चुनाव लड़ा जाएगा एकनाथ शिंदे द्वारा और शिवसेना गठ की तरफ से? महायुति करके हम 227 सभी जगह पे हम लोग लड़ रहे हैं और ज़रूर अभी 1-2 दिन में सभी शिवसेना कितने जगह पे लड़ेगी, बीजेपी कितनी जगह पे लड़ेगी ये तय होगा और अभी कल से ही नॉमिनेशन फॉर्म भरना शुरू होने वाला है 23 से लेकर 30 तारीख तक, तो उसके पहले ही ये सब तय हो जाएगा। सिर्फ 2-3 दिन की बात है, तो उसमें आपको सब रिजल्ट सामने आएगा, लेकिन हम लोग महायुति करके ही अच्छी तरह से मुंबई में लड़ेंगे और ज़्यादा से ज़्यादा सीटों पे जीतेंगे। तर आतापर्यंत वॉटर मीटर गटरवरच बोलण्यात आलं, पण विकासाचा मोठा प्रलंबित विषय आहे। झोपडपट्टी असेल, अनेक वर्षापासून लोक राहत आहेत, कुठलीही सुखसुविधा नसतानाही अशा प्रकारे त्यांना एक स्वप्नाचं घर, एक सुंदर घर त्यांना भेटावं अशी प्रत्येकांची अपेक्षा आहे। आताही निर्णय आलेला आहे, तर कशा प्रकारे आता त्या विषयावरती जोर दिला जाईल? आपण बघितलं असेल तर या अधिवेशनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चांगले निर्णय घेतले गेले आणि मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा विकास अधिक जलद गतीने झाला पाहिजे या दृष्टिकोनातून एक धोरण आता ठरवण्यात आलेलं आहे आणि मुंबईतले जवळजवळ 17 ठिकाणं यासाठी प्रथम निवडले गेलेले आहेत की ते जवळजवळ 50 एकरच्या आसपास एखादी वस्ती असेल तर त्या ठिकाणी क्लस्टर योजना म्हणजे सामूहिक योजना राबवून त्या ठिकाणी अधिकाधिक चांगली घरं
आणि सर्वांना पात्र करून आणि त्या ठिकाणी कोणालाही अपात्र न करता सर्वांना पात्र करून तळमजला अधिक पहिला मजला जे SRAमध्ये होत नाही त्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आणि क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये 300पेक्षा सुद्धा अधिक मोठी जागा ही आपल्या रहिवाशांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ओपन स्पेस चांगल्या पद्धतीने होईल, गार्डन त्या ठिकाणी होईल, अशा प्रकारची ही चांगली योजना आहे. आणि त्याच्यामुळे नक्कीच ह्या क्लस्टर डेव्हलपमेंट बघितलं असेल तर ठाण्यामध्ये आणि घाटकोपरमध्ये हा प्रयोग सुरू झालेला आहे आणि तो यशस्वीसुद्धा झालेला आहे आणि काम पण सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ह्या SRAचा अधिकाधिक विकास करायचा अशा प्रकारचं धोरण आहे. सर, उभाटा आणि मनसेमधनंही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतोय. शिंदेजींच्या कामाला बघून लोक प्रवृत्त होत आहेत आणि कुठेतरी पक्षप्रवेश जाहीर करतायत आणि मोठ्या संख्येत लोक आपल्याकडे वळताना दिसत आहेत. काय एकंदरीत? नाही, नक्कीच आपण बघितलं असेल तर कुर्ला विधानसभेमध्ये सुद्धा आता शिवसेना, उभाटा आणि मनसेमधून अधिकाधिक लोक या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये येत आहेत. आणि नक्कीच कुर्ला विधानसभेतली कामं असतील म्हणा किंवा त्याचबरोबर माननीय एकनाथ शिंदेंचं काम, शिवसेनेचं काम, हे सर्व बघून हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत. आणि नक्कीच मी सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी. आणि ज्या अपेक्षा घेऊन ते आलेले आहेत त्या अपेक्षा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे आपल्या कुर्ला विभागाचा अधिकाधिक चांगला विकास हा शिवसेनाच किंवा महायुतीच करू शकते. हा एक सर्वांना वाटणारं एक मनातलं स्वप्न आहे. आणि ते जर का पूर्ण करायचं असेल तर नक्कीच शिवसेनेमध्ये ते आल्यानंतर ते पूर्ण होतील हा एक विश्वास त्यांना वाटतो. आणि म्हणूनच ते आता सर्व या ठिकाणी यायला लागले. कोणाचा होणार? महायुतीचा. चलते चलते सर, कुर्ला विधानसभा में महायुति की कितनी सीटें आ सकती हैं जीत के आपके नेतृत्व में? ज़्यादा से ज़्यादा सीटें आनी चाहिए, इसके लिए हम लोग कोशिश कर रहे हैं और सभी सीटों पे हम लोग अच्छी तरह से महायुति के उम्मीदवार खड़े करेंगे. हमें लाइक करें, मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताज़ा तरीन खबरें.